साधू संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा, निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण होईल. अनेकांचं झालंय, आपलं का होणार नाही महाराज? तरले तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. अनेकांचं उद्धार झालाय, अनेकांचं कल्याण झालंय, आपण सुद्धा होईल. फक्त त्या वाटेनं चालून बघा. साखर गोड आहे का तिखट आहे हे पाहून कळत नाही, ते जिभेवर ठेवावी लागते, त्याची गोडी चाखावी लागते. तसं नामचिंतन केल्यानं कल्याण होतं का नाही हे फक्त ऐकून कळत नाही, त्या नामाचं चिंतन करून कळतं. बरं बाबा, म्हणून नाम घेताना लगे बोल, नाम मंत्र नाही खोल. दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. नाही वर्णा धर्म याती, नाम घ्यायला काही कुठलाही भेदभाव नाही. उच्च नीच काही नेमी भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. जात वित्त गोत कुळ शिळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त. काही लागत नाही, कुणी घ्या कुणी घ्या, सगळाशी येथे आहे अधिकार. ऐके नाही, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामे, कलियुगी उद्धार. सगळ्यांना भक्ती करण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही बघा. म्हणून खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे, दौंडी पिटी व्हावे, चोखा मेळा. सगळ्यांना भक्ती करण्याचा अधिकार आहे, सगळेजण भक्ती करू शकता, सगळ्यांना नामस्मरण करता येतं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नामचिंतनामध्ये नाही. नाही वर्ण वर्ण वर्णभेद नाही, धर्म कुठल्या धर्माचा भेदभाव नाही, जाती कुठल्या जातीचा भेद नाही. नामी अवघीच शरती, सगळं सगळं. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लेलीची. शबरी माता भिल्ल समाजाची होती. देवाने जात बघितली का अंतकरणातला भाव बघितला? भाव बघितला महाराज. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय बोलला शिवरली या रंगात. वरल्या रंगाला जग भुलत बाबा, पण अंतरंगाला देव भुलतो बर का. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. प्रेम अर्पण करा, भगवत कृपा होईल, जीवनाचं सार्थक होईल. जवळजवळ वेळ संपलाय, 11:30 वाजलेत आता, आणि वेळेची मर्यादा आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे, नाही तर मग आधी तिथं माती होते बर का. म्हणून धावत्या वेगात 3 शरण घेतली बर. आता काय होतंय, 11च्या पुढे कीर्तन केलं की लोक महाराजाकडे महाराज म्हणून बघत नाही. भजनी मंडळ असेल, ऐकणारे असतील, एकदा महाराजाकडे बघतील, त्यांनी एकदा जन्म तारीख दिली त्याच्याकडे बघतील. हे का महाराज आहे होय, का पोतराज आहे, म्हणजे थोडा वेळ जास्त झाला की त्रास होतो ना. नाही असं नाही, 100% त्रास होतो. सगळे शेतकरी माणसं आहेत, आपण उभ्या टाकणाऱ्याला गुडघ्याला त्रास होत आहे, होतंय का नाही? होतंय. खाली बसणाऱ्या माणसाला पायाला मुंग्या येतात, कुणाचे येत असतील तरी पायाला नाही. खरंच त्रास असेल, आधी काय तर पायाचा आजार, गुडघ्याचा त्रास असेल तर त्यांनी पाय लांबवा. परवा असंच म्हटलं कीर्तन, एकानं पाय लांबवलं, लांबव का पुढच्या चोखा देऊन तुला पुढचं पडलं कोण म्हणून खाली, आणि माग बघून त्याला म्हणलो का की म्हणतोय राहू जरा मुंग्या आल्या.
आता तुझ्या मुंग्या त्याच्या बोकांनी कशाला बाबा त्रास होते. तूप खाल्ल्यावर रूप येत आहे, तूप खाल्ल्यावर रूप येत आहे, पण दररोज चमचा चमचा खावं लागते थोडं थोडं. एका सावळ्या माणसानं ऐकलं कीर्तनात तूप खाल्ल्यावर रूप येते. घरी गेल्या गेल्या डबावर पेलं बाबा. रूप तर आलंच नाही, हाय ती गेलं. दुकानात घरी बसून दिला असेल होई त्याला. रातभर वावरात होता वाघ. पहाट काकडा झाल्यावरच आलं झाले समाधान. जे आलं ते नीट माझ्याकडं. महाराज कोणाकोणाच वाटलो गेला म्हणलं का म्हणलं रात्री कीर्तनात. म्हणलं काय तूप खाल्ल्यावर रूप येत आहे. म्हणलं होय. कशाचं येतं का जाते मला रातभर झोप नाही. मी म्हणलं बाबा किती खाल्लं होतं. अवघयोग डाबावर पेरतो म्हणले हेळवा कायस का काय. मर्यादा मर्यादा. तसं कीर्तनाचे सुद्धा मर्यादा. जास्त अतिरेक झाला की लोकांना सहन होत नाही. ऐका जरा थोडं लक्ष देऊन. शेवटचे 10 मिनिटं लक्ष द्या जरा बारीक. भगवंताच्या नामामध्ये इतकी ताकद आहे. भगवंताच्या नामाचा एवढा जीवावर प्रभाव होतो महाराज. एक तर सोपं आहे, सुलभ आहे आणि प्रभावशाली आहे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी. नामाचं चिंतन केल्याबरोबर अनंत जन्माची पाप जळून जातात. किती सामर्थ्य देवाच्या नामात. म्हणून नामाचं चिंतन करायचं. नाम नाम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. नाम म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच नाम आहे. वेगळे नाहीत. नामाला देवाला वेगळं कधी समजू नका. आणि देवाचा पत्ता लिहून घ्या. स्वतः देवाने सांगितला नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयम नच मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त गाती जेथे नारदावी उभा तेथे. माझे भक्त जिथं प्रेमानं माझं भजन करतात मी साक्षात त्याच्या जवळ उभा आहे. नित्य निमनामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळ. देव त्याच्या जवळ आहे. तिथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. जिथं नाम आहे तिथं देव आहे. म्हणून तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम तुका म्हणे Thank you.
शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. निजधाम म्हणजे भगवंताचं मूळ ठिकाण. भगवान परमात्मा जिथं राहतो ते ठिकाण आणि जिथं नाम आहे तिथं देव राहतो बरं का. म्हणूनच ते मूळ भगवंताचं ठिकाण आहे. म्हणून जिथं नाम तिथं देव आहे. कंठामध्ये देवाचं नाम धारण करणं म्हणजे देवाला आपलंसं करणं, देवाला जवळ करणं. देव आपलासा केल्याशिवाय, देवाला जवळ केल्याशिवाय जीवाचं कल्याण होऊ शकत नाही. ते नेवी न जीवा सुख नव्हे आहे की नाही. त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळत नाही. म्हणून देवाला आपलंसं करा, देवाला जवळ करा. अभंगाचा भावार्थ धावत्या वेगात तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आता थोडं लक्ष द्या. संपूर्ण विश्वाचा, संपूर्ण जगाचा विसर पडला तरी चालेल, पण 3 गोष्टी जीवनात कधी विसरू नका. 1 देवाला कधी विसरू नका. 2 संतांना कधी विसरू नका. आणि 3 जन्मदात्या आई वडिलांना कधी विसरू नका. हे साक्षात ईश्वराचं स्वरूप आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजेच भगवंत स्वरूप आहे. चालता बोलता ईश्वर म्हणजे संत आहेत. करिता देवार्चन घरा आले संत जन देव सारावे परते. संत पूजावे आरते. संतांना देवापेक्षा विशेष महत्व दिले गेलं शास्त्रात. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. संतांशिवाय भगवंताची प्राप्ती कशी होईल? म्हणून संत भगवत स्वरूप आहे. संतांचं दर्शन घेत जा. आणि 3 आई वडिलांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालत जा. एक वाक्य ऐका. आई वडिलांची सेवा करणं हा मुलाचा परमार्थ आहे. पती परमेश्वराची सेवा करणं हा पत्नीचा परमार्थ आहे. आणि जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साजवळ खावा देव तेथेची जाणावा. गोरगरिबांची दीन दुबळ्यांची सेवा करणं हा तुम्हा आम्हा वारकऱ्यांचा परमार्थ आहे. याच्यापेक्षा वेगळी सेवा नाही. करीचा सेवा. आणि आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा. पुन्हा पुन्हा सांगतो ऐका. महिला मंडळ जरा उठा, झोपलेली जागवा. ज्या घरामध्ये आई नावाचा देव आहे, ज्या घरामध्ये वडील नावाचा देव आहे, बाबा त्याला कुठं जायची गरज नाही. तुम्हाला पुन्हा सांगतो, त्या देवाची ओळख जिवंतपणी ज्याला झाली त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. निघून गेल्यानंतर पुन्हा काय? जगामध्ये काय गोष्टी एकदा निघून गेल्या की पुन्हा मिळत नाहीत. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. 2 एकदा निघून गेलेलं माणसाचं शरीर पुन्हा मिळत नाही. आणि 3 एकदा निघून गेलेली जन्मदाती आई आणि एकदा निघून गेलेले जन्मदाते वडील पुन्हा जीवनात मिळत नाही मिळत नाही. सगळं मिळतं जगात पुन्हा पुन्हा, पण आई वडील मात्र पुन्हा कधीच मिळत नाही. बाबा ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, बाळंतपणाच्या वेदना सहन केल्या, मांडीचा पाळणा केला, नेत्राचे दिवे केले आणि स्तनातला अमृता समान दूध पाजून आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, त्या मातेला कधी विसरू नका. 2 हाडाची काळ रक्ताचं पाणी ज्या बापानं केलं,
लेकराच्या सुखासाठी, लेकराच्या कल्याणासाठी रात्रंदिवस आपलं शरीर चंदनासारखं ज्या बापानं झिजवलं आणि ज्या आईमुळे आणि ज्या वडिलांमुळे हे सुंदर जग आपल्याला बघायला मिळालं, त्या ईश्वरा समान मायबापाचा विसर कधी पडू देऊ नका. खरी ईश्वर ते त्याच्यापेक्षा वेगळा देऊ नये. महिला मंडळ खरं सांगा बरं, आई लेकीचं माहेर कुठपर्यंत असतो? जोपर्यंत माहेरामध्ये आई आणि वडील जिवंत आहेत तोपर्यंत. बरोबर आहे की? माहेरामध्ये जी माया आहे, माहेरामध्ये जे प्रेम आहे, ते मला वाटतं जगात कुठंच नाही. बरोबर? आईची माया, बापाची छाया जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते लेकराला सुख आहे. माहेरातली माय गेली आणि बाप निघून गेला ना, माहेर संपल त्या लेकीचं. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची, सगळे सोयरे. बाकीची माणसं काय बाकीचा मान सन्मान करतील हो, पण आईची माया बापाची छाया मात्र देऊ शकत नाही. कधीतरी विचार करा, कधीतरी आठवतो दिवस ज्या वेळेला लेक माहेराला येते ना, सकाळी 9च्या गाडीनं माझं लेकरू येणार आहे हे जर माय बापाला कळालं तर रात्रभर झोप लागत नाही महाराज. सकाळी 8 वाजता बस स्टँडवर येतात आणि वेड्यासारखी वाट त्या लेकराची बघतात. बापाचं प्रेम, आईचं प्रेम. आणि जशी मुलगी एसटीतून खाली उतरताना दिसली ना, ती म्हातारी माय आणि म्हातारा बाप त्या गाडीकडे धावत जातो महाराज. गळकडून मिठी लेकीला मारते ती माय, हंबरडा फोडून रडते, तायडे आलीस का? हातातली पिशवी बाप येतो आणि लेकीला घरी आणतो. 4 दिवस तिला सुखाने ठेवतो, काही कमी पडू देत नाही. कितीही गरिबी असू द्या, कितीही दारिद्र्य बापाच्या घरात असू द्या, कधीच आपलं दुःख लेकीला दिसू देत. अंगावर फाटलेले कपडे घालतो बाप, फाटलेल्या साडीला गाठी मारून, ठिबळ मारून नेसले पाहिजे, पण लेकीला मात्र कधी काही कमी पडू देत नाही. 4 दिवस सुखाने ठेवते. आणि जशी लेक परत चालली ना बाहेरातून सासरला, आता मात्र अंतःकरण भरून येतं बघा. डोळे पाण्यानं डबडबले जातात. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक नियम आहे, माहेरातून सासरला जाणाऱ्या लेकीला कधीच रिकाम्या हातानं पाठवत नाही. एखादी साडी तिला नेसवली जाते आणि तिच्या हातामध्ये बांगड्या भरल्या जातात. बापाजवळ पैसे नसतात, माय कपडेवाल्याच्या दुकानात बाप जातो, दोन्ही हात जोडून त्या कपडेवाल्याला विनंती करतो, दादा तुमच्या शेतातला रोजगार करून तुमचे पैसे फेडेल, पण माझ्या लेकीला साडी नाही म्हणू नका. अरे उदार पादार पाया पडून साडी आणतो महाराज. बांगडीवालीच्या घरी आई जाते, बांगडीवाल्याच्या पायावर डोकं टेकवते आणि विनंती करते, ताई तुमच्या घरातले धुणे भांडे करून पैसे फेडेल, माझ्या लेकीला बांगड्या नाही म्हणू नका. पाया पडून साडी नेसवणारा बाप आणि पाया पडून बांगड्या भरणारी माय पुन्हा जीवनात तुम्हाला कधीच मिळणार. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत वर्षातून कधीतरी एकदा माहेराला जात जा. त्या म्हाताऱ्या मायबापाला डोळे भरून पाहत जा. ईश्वरा समान ते मायबाप आहेत तोपर्यंत सेवा करी जा. निघून गेल्यावर पुन्हा नाही मिळणार. ज्याच्या आई गेली, ज्याचा बाप गेला, त्याला विचारा काय असतं त्याचं महत्व बाबा. प्रेम संपल बघा. पुन्हा जगात शुद्ध प्रेम करणारं कोणी राहत नाही, निस्वार्थ प्रेम करणारं कोणी राहत नाही. काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी प्रेम करतील लोक. 1993 ला भूकंप झाला आणि 1993च्या भूकंपामध्ये आई वडील निघून गेली एकाची बाब. लहान लहान 2 मुलं तेवढी राहिली. आई वडील गेल्यावर कोण सांभाळतं बाबा? लोकांनी कसं तरी गावकऱ्याने मिळून त्यांचा सांभाळ केला. लेकरं हळूहळू मोठे होत होते. ज्या वेळेला मुलं शाळेत जायची, पावसाळ्यामध्ये पाऊस पडायचा, सोसाट्याचा वारा सुटायचा, विजेचा कडकडाट व्हायचा, त्यावेळेला सगळे मायबाप लेकरांना आणायला जायचे. आमचं लेकरू शाळेत आहे म्हणून सगळे आई वडील लेकराला आणायला शाळेत यायचे. पण अनाथ लेकराला न्यायला कोण येणार आहे? ते लहान लहान लेकरं पावसात भिजायचे. ते लहान मुलगी आपल्या भावाला मिठी मारायची, रडायची. दादा सगळ्यांच्या आई बाबा त्यांना न्यायला येत आहे तरी आपले आई बाबा आपल्याला न्यायला कधी येतील रे? ते लेकरू त्या बहिणीला कवटाळून मिठी मारायचं, रडायचं. ताईले आपले आई बाबा एवढ्या दूर गावाला गेलेत ग, तिथून ते आपल्याला न्यायला कधीच परत येणार नाही. ते लेकरू रडायचं. आई वडिलांनंतर मोठा भाऊ म्हणजेच आईच्या आणि वडिलांच्या समान असतो.
त्या लहान बहिणीला हाताला पकडायचं ती लेकरू पावसामध्ये भिजत भिजत बोलत चिंक होऊन घरी आलं. घराचं दार उघडलं गेलं आणि दार उघडून घरात आल्याबरोबर भिंतीवर अडकवलेल्या आई वडिलांचा फोटो बघितला आणि त्या लेकराने ठाव फोडला. बाबा आई का बरं आम्हाला सोडून गेला? तो या जगामध्ये आम्हाला आमच्या मदतीला धावून येणार आता कोणी राहिलं नाही. आमच्या दुःखामध्ये आमच्या संकटामध्ये आमच्यासाठी धावून येणार कोणी राहिलं नाही. माय प्रेमानं कुशीत येणार जगात आता आई तुझ्याशिवाय कोणी शिल्लक राहिलं नाही ग. का सोडून गेली समाज? आणि ती लेकरू रडत होतं महाराज. सोडून या गेली आई आम्हाली कराना. ते रडत होतं लेकरू. आई 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 आता म्हणावे कुणाला? आई गेल्यावर आई म्हणता येतं का कुणाला? मुलगा वडिलांकडे बघायचा म्हणायचं सोडून या गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 म्हणावे कुणाला? वडील गेल्यानंतर बाबा म्हणून हक्कानं हाक मारणार कोणी राहत नाही. आई निघून गेल्यानंतर आई ग म्हणून हाक मारणार कोणी शिल्लक राहत नाही. लेकर रडत होती. कोण होतं डोळ्याचे पाणी पुसायला? कोण होतं जवळ कडकडून मिठी मारायला? कोण नव्हतं महाराज. आई वडील निघून गेल्यानंतर कोणी जवळ घेत नाही बरं. आई तू ग आमच्यासाठी कष्ट केले फार सोडून गेली आई सारा परिवार. आमच्यासाठी कष्ट केलं लहानपणी आई आणि आम्हाला सोडून गेली. ज्या वेळेला एखाद्याची आई एखाद्याचे वडील निघून जातात ना बाबा, तुम्ही लहानाचे मोठे व्हा. तुमचं लग्न झालं असेल, तुमच्या घरामध्ये सोनं नाणं दागदागिनं भरपूर असेल, पण प्रत्येक सुखादुःखामध्ये तुम्हाला आई वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार. तुम्ही किती मोठे व्हा, त्या त्या प्रसंगावर आई वडिलांचं स्मरण होतं महाराज. आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतात. लेकी सुना रडत बसल्या काना कोपऱ्यात आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. मग पावला पावलाला आईची आठवण यायला लागते, पावला पावलाला वडिलांची आठवण यायला लागते. पण दुर्दैव पुन्हा आठवण येऊन आई वडील जिवंत होत नाहीत महाराज. एकदा निघून गेलेले मायबाप पुन्हा कधीच परत येत नाहीत. म्हणून माझी विनंती आहे तुमच्या चरणावर मस्तक ठेवून, आई वडील म्हणजे साक्षात ईश्वर स्वरूप आहे. ते निघून गेल्यानंतर डोळ्यातून अश्रू गाळण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय राहणार. आई वडिलाची सेवा करणं मुलाचा परमार्थ आहे. आणि महिला मंडळ जाता जाता तुमच्या पायावर मस्तक ठेवून सांगतो आई, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पती हा पत्नीचा चालता बोलता परमेश्वर आहे शास्त्रानं सांगितलंय. त्याची सेवा करणं म्हणजेच पांडुरंगाची सेवा करणं आहे. अनुसया मातेनं अत्री ऋषींची सेवा केली ईश्वर समजून, तर ब्रह्मा विष्णू महेशाला दत्त अवतार धारण करावा लागला.